नमस्कार मित्रांनो, छगन भुजबळ आता विसरभोळा मंत्री झालाय। तो अंधश्रद्धा बाळगतोय, याला नेपाळ, नागालँडला सोडायला हवं असा खोचक पलटवार मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर केलाय। त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे। दरम्यान मराठा आरक्षणाबाबतचा जी.आर. काढल्यानंतर लातूरच्या एका ओबीसी बांधवाने आत्महत्या केल्याचं समोर आलं। या घटनेनंतर ओबीसी बांधवांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी मंत्री छगन भुजबळ गेले तेव्हा त्यांनी जरांगेवर टीकेची तोफ डागली। या टीकेला जरांगेंनी त्यांच्या स्टाईलने उत्तर दिलंय। मनोज जरांगे पाटील म्हणाले, तू 32% खातोस असा मंत्री देशात आहे का? आतापर्यंत याने आमचं आरक्षण खाल्लंय, ते आम्ही परत घेत आहोत। गरीब ओबीसींनी हे समजून घ्यावे। या शब्दात मनोज जरांगे यांनी भुजबळांवर जोरदार हल्ला केलाय। तुला आरक्षण रद्द करायचं आहे का? तू इतके दिवस खात होता, ते रद्द करायचं का? ते रद्द करायचं का? तू प्रगत झाला, तू ते आरक्षण सोड ना। तुझं अजूनही पोट भरत नाही का? सगळं यानेच खाल्लंय। भरत्या शिक्षण सगळं यानेच खाल्लंय। राजकारणापायी ओबीसींना हे उलटे समजावून सांगत आहे। त्यांचं ऐकून मूर्ख नका बनू, असंही जरांगे यांनी म्हटलंय। एवढंच नाही तर मुंबईत मराठ्यांची पोरं गेली, महाराष्ट्राला एक संस्कृती दिसली। मुंबईचे खरे मालक ही पोरं होते, तिथले लोक पाहुणे आहेत। हो, इथं शोभत नाही। ह्या जनावराला नेपाळ, नागालँड, इंग्लंडला सोडायला पाहिजे, अशा शब्दात मनोज जरांगे यांनी खोचक टीका केलीये। मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या या हल्लाबोलानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे। तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।